अमरनाथ शहरात धम्मदीप बुद्धविहार सभामंडप लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी विहाराचे अध्यक्ष आयुष्मान इंद्रपाल कांबळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग उपस्थित होते। तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका शिलाताई जाधव यांनी केले। आज धम्मदीप बुद्धविहाराचा या संविधान भवन मध्ये आणि बाजूलाच सभा मंडप याचं लोकार्पण इथले स्थानिक नगरसेवक सदा मामा, आयम मोरे साहेब, ससाने साहेब, सर्वच मान्यवर आणि सर्व विहारातील सर्व अध्यक्ष, या विहारातील सर्व अध्यक्ष कांबळे साहेब सर्वांच्याच हस्ते या ठिकाणी झालेला आहे। आणि आताच दादांनी सांगितलं की आपण मी असं नवीन काही केलेलं नाहीये। ज्यांच्यामुळे मी आमदार म्हणून आरक्षण पडलो, बाबासाहेबांनी दिलं म्हणून मी आता आमदार झालो, तुम्हाला कोणी विचारलं नसतं आणि माझं कर्तव्य आहे ते काम करणं। त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा मांडला, विधानसभेनंतर मग पुण्याला बैठका झाल्या, कारण का काही असे कार्य असतात ते कार्यामध्ये उगाच बोंबाबोंब करायचे नसते आणि ते कार्य बोंबाबोंब केलं की आजूबाजूचे खूप हुशार असतात मामा। त्यामुळे मी आहे ना कधी कुणाला जागवत नाही, म्हणजे हुशार करत नाही, त्याला त्याच्या ह्याच्यातच ठेवतो। तो म्हणतो आमदार काय कसला, ठीक आहे बाबा मी आमदार असाच आहे। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सर्वच आपल्या अंबरनाथचे सर्व पक्षाचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक अंबरनाथची एक वेगळी ओळख, आपण माहीत आहे आमच्यापेक्षा खूप जुने जाणकारी काही लोक या ठिकाणी आहेत आणि तेव्हापासून या ठिकाणी राहत आहेत।